भारतात आयोजित कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत परदेशी प्रतिनिधींनी भारताच्या कृषी क्षमता आणि एकूणच कृषी क्षेत्रातील विकासाचं कौतुक केलं आहे। या परिषदेत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग होता। त्यांनी भारताची कृषी क्षेत्रातली यशस्वी कामगिरी आणि नवोन्मेषाची प्रशंसा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत या परिषदेचं उद्घाटन केलं। बांगलादेशचे प्रतिनिधी हसमीन यांनी एकूणच जागतिक कृषी क्षेत्रात भारताच्या स्थितीचं कौतुक केलं आणि भारत अनेक कृषी वस्तूंच्या उत्पादनात आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं। भारताचा कृषी क्षेत्रात झपाट्याने विकास होत असून भारतात होत असलेलं संशोधन कौतुकास्पद आहे। पारंपरिक कृषी विकासाद्वारे इतर देशांना अन्न पुरवठा करण्याच्या भारताच्या भूमिकेचं केनियाचे प्रतिनिधी डोडो मकवाल यांनी देखील कौतुक केलं। जपानच्या विविध प्रतिनिधींनी विविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचं उत्पादन आणि निर्यात करण्याच्या भारताच्या क्षमतेची प्रशंसा केली। पारंपरिक प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी भारत आणि इतर देशांमधील सहकार्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला।